Hello students, welcome to our English class. Today we are going to learn poem written by Walter D. Wintel, and the title of the poem is The Man Who Thinks He Can. The poet gives us very wonderful message of every one of us, and this poem is very motivational and inspiring for us. So can you guess the children? What is the poem about? Yes, the poem is about the man and his thinking. Exactly. Okay. So now we will learn the meaning of the poem. Okay. So this poem you can recite in this way. So you can recite the poem in this rhythm in the school okay. And sing it properly in this way. म्हणजे ही पोएम जी आहे आपण या तासात म्हटली तर आपल्या पटकन पोएम ती पाठ होईल. ओके. आपल्याला ही पोएम अशा तऱ्हेने ही म्हणायची आहे आणि पाठ पण करायची आहे. ओके, ठीक आहे. नाउ I can read the stanza and explain it. Okay. If you think you are bitten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. First of all, we will see the meaning of hard words in Marathi. Bitten म्हणजे पराभूत होणे. डेअर म्हणजे डेअरिंग किंवा साहस किंवा हिम्मत. विन म्हणजे जिंकणे आणि सर्टन म्हणजे निश्चितपणे. ठीक आहे. आता आपण बघूया याचा अर्थ. The poet tries to tell the reader, if you are positive or if you are negative, then when the beginning of any work, so you are not able to do, means you are not get the success in any work. Okay. If you are positive, then you will confident about the any work, means then you get the success. म्हणजे बघा, if you think you are bitten, you are. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की आपण पराभूत होणारच, तेव्हा आपण नक्कीच पराभूत होतो. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. म्हणजे बघा, आपण ज्या विचार करतो की आपल्यामध्ये कोणतंही साहस करण्याची ताकद नाही आहे किंवा हिंमत नाही आहे किंवा धाडस नाही आहे, तेव्हा नक्कीच आपण ते साहस करू शकत नाही. इफ यू लाईक टू विन म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जिंकायला जर आवडत असेल, बट यू थिंक यू कांट, पण आपण जर विचार करत नसेल तर आपण नक्कीच ते जिंकणार नाही. इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. म्हणजे आपण ते नक्कीच कुठलंही काम करू शकणार नाही किंवा आपण ते पूर्ण सुद्धा करू शकणार नाही किंवा आपण जिंकू सुद्धा शकणार नाही. ओके. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्टेंजा, सेकंड स्टेंजा. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. म्हणजे बघा, यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड success begins with a fellow's will. It's all in the state of mind. Again, we will see the meaning of hard words. Lose म्हणजे काय, तर हारणे. आणि lost म्हणजे गमावणे. वर्ल्ड म्हणजे जग. फाइंड म्हणजे शोधणे किंवा सापडणे. सक्सेस म्हणजे यश. बिगिन्स म्हणजे सुरुवात. फेलोज म्हणजे व्यक्ती. आणि विल म्हणजे इच्छाशक्ती. स्टेट ऑफ माइंड म्हणजे त्या व्यक्तीची मानसिक स्थिती किंवा मनस्थिती. ओके. सो नाउ आय विल एक्सप्लेन द मीनिंग ऑफ दिस स्टेंजा इन मराठी. ओके. इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की तुम्ही नक्कीच हारणार आहे, त्यावेळेला आपण नक्कीच
काहीतरी हारतो. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, हे बघा, पूर्ण विश्वामध्ये, संपूर्ण जगामध्ये आपण जेव्हा असं व्यक्ती बघतो की ज्यांनी यश मिळवलेलं आहे, ते यश तो कोणत्या तऱ्हेने मिळवतो आणि कसं मिळवतो, तर त्या व्यक्तीची जी इच्छाशक्ती असते, त्या इच्छाशक्तीच्या बळावर तो नक्कीच यश मिळवायला सुरुवात करतो. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीची त्यावेळची जी मानसिक स्थिती असते, मनस्थिती असते, जर ती पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच तो जिंकू शकतो, पण जर ती निगेटिव्ह असेल तर नक्कीच तो जिंकू शकत नाही. म्हणजेच काय, द वे ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, आपलं जे विचार करण्याची शक्ती आहे ती नेहमी आपण जर सकारात्मक ठेवली तर नेहमी आपण कशामध्येही यश मिळवू शकतो. ठीक आहे. The next stanza I will explain. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. आउटक्लास म्हणजे काय, तर मागे पडणे किंवा आपल्याला मागे खेचणे. आणि हाय टू राईज म्हणजे आपली जी विचार करण्याची शक्ती आहे, आपले जे विचार आहे, आपण ते उच्च विचार नेहमी ठेवले पाहिजे. विन अ प्राईज म्हणजे आपण जेव्हा प्राईज जिंकतो, बक्षीस जिंकतो आपण, है ना, असं आपल्याचा अर्थ दिलेला आहे. तर बघूया आपण. इफ यू थिंक, आपण जे विचार करतो की यू आर आउटक्लास, यू आर म्हणजे आपल्याला कोणीतरी मागे टाकतं आहे, आपल्यापुढे कोणतरी जातं आहे, आपल्यापेक्षा कोणतरी वरचढ होतं आहे, त्यावेळेला आपण काय करतो, मागे पडल्याच्या प्रती जाणीव होते. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. परंतु मात्र आपण, आपल्यामध्ये जिद्द असली तर आपण त्याही पुढे जाण्याचा विचार सुद्धा आपण हा केला पाहिजे. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे आपल्यामध्ये नक्की खात्री असली पाहिजे स्वतःला सिद्ध करण्याची, की मी नक्कीच प्राईज हे बक्षीस हे नक्कीच मी जिंकून दाखवेलच आणि करेलच. असं आपल्याला शक्ती जर तेवढी असली तर आपण नक्की हे केल्याशिवाय राहत नाही. नेक्स्ट स्टेंजा. Life battles don't always go with a stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can. बघा विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला लाईफ बॅटल्स म्हणजे काय, आता लाईफ म्हणजे काय, तर जीवन, आणि बॅटल म्हणजे लढाई. तर जीवनाची लढाई काय असते तुम्हाला सध्या हे माहीत नाही आहे. पण आपल्या आई वडिलांकडे आपण जर बघितलं, आपल्याला नक्कीच कळेल की आपले आई वडील सुद्धा आपल्या जीवनामध्ये संघर्ष करीत असतात, संकटांना ते सामना सुद्धा करीत असतात, आणि मग आपल्यासाठी चांगलं कसं आपल्या मुलाला मिळेल सुद्धा नेहमी ते बघत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक मजबूत अशी भावना येऊन गेलेली असते की कुठलंही संकट जरी आलं तर त्याला आपण नक्की धैर्याने तोंड देऊया. त्याला आपण म्हणतो लाईफ बॅटल, जीवनाची लढाई. लाईफ बॅटल डोंट ऑलवेज गो म्हणजे काय, तर स्ट्रॉंगर और फास्टर मॅन. स्ट्रॉंगर म्हणजे काय, जीवनाच्या लढाईमध्ये स्वतःला तुम्ही इतकं मजबूत बनवा. तर फास्टर मॅन, गतिमान जो मनुष्य असतो तो, बट सून और लेट म्हणजे लवकर हो किंवा उशिरा हो, तर तो मनुष्य काय विचार करतो, द मॅन हू विन्स म्हणजे जो गतिमान मनुष्य असतो तो आपल्या जीवनाची लढाई जी आहे ती अगदी मजबूतपणे, उशिरा का होईना किंवा लवकर का होईना, तो असा विचार करतो की मी ही लढाई नक्की जिंकेलच, जिंकून दाखवेलच आणि करेलच. अशा जिद्दीने जर तो पुढे गेला तो नक्कीच तो म्हणू शकतो, फार कॉन्फिडन्सनी अगदी तो सांगू शकतो की मी हे काम केल्याशिवाय राहणार नाही, मी पूर्ण करेलच आणि पूर्ण करून दाखवेलच. म्हणजेच काय, दिस पोएम गिव्स अस अ वंडरफुल मेसेज. Means the way of thinking, means the positive thinking is must and positive attitude is must. म्हणजे आपल्यामध्ये नेहमी सकारात्मक जी भावना असते ती जर आपण ठेवली तर आपलं कुठलंही काम कितीही कठीण असो आपण ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्यामध्ये जर निगेटिव्ह थिंकिंग असेल, म्हणजेच नकारात्मक जी भावना असते तीच आपल्यामध्ये असेल, तर ती नक्की आपण काढून बाहेर फेकली पाहिजे. म्हणजे आपलं सुद्धा काम कोणतंही आपण हे टायटल आपल्या पोएमचं दिलेलं आहे, द मॅन हू थिंक्स ही कॅन. जिद्दी आपल्यामध्ये अगदी पाहिजे, धाडस पाहिजे, धैर्य पाहिजे, आणि आपल्याला थोडी चिकाटी सुद्धा पाहिजे, तर आपलं काम कोणतंही नक्कीच हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही.
Okay, now we will see the questions. Okay, answer the questions orally. First question, when you are bitten, याचा अर्थ होतो तुम्ही पराभूत केव्हा होता. When you think of you beat, then you will. Answer of the question. The B, question number B. When you are afraid of doing something, म्हणजे कोणते काम करण्यासाठी आपण केव्हा घाबरतो. When you think you can't dare to. याचा आन्सर हे असं आहे. क्वेश्चन नंबर सी, वेन विल यू नॉट विन, म्हणजे आपण केव्हा जिंकत नाही. वेन यू थिंक यू कांट विन. नंबर डी, वेन यू आर लॉस्ट, वेन यू थिंक अबाउट द लूज. वेअर द सक्सेस बिगिन्स, when you think the positive thinking in your mind. Okay, next question, what should you do if you want to win a prize? Means you should be confident about your goal or your work, then you will definitely win a prize. Okay, next question, do you always win the first time or do you have to try again and again? Means no one can get the success in first attempt, so we can try again and again till the success. Okay, so these are the answers of these questions. Okay, question number 2, कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम. म्हणजे काय, या कवितेमधून आपल्याला ज्या आवडणाऱ्या 4 लाईन असतील, तो स्टेंझा असेल, तो आपल्याला लिहून काढायचा आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज, से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर. तुम्हाला यामध्ये मूड दिलेले आहे, नर्वस, अफ्रेड, अँग्री, हॅपी, है ना. तर या मूडमध्ये आपल्याला सेंटेन्स ते म्हणून दाखवायचे आहे, है ना. नर्वस म्हणजे काय, एकदा आपण नाराज असतो. अफ्रेड म्हणजे आपण घाबरलेलो असतो. अँग्री म्हणजे काय, आपण जेव्हा चिडलेलो असतो. आणि हॅपी म्हणजे आपण जेव्हा आनंदी मूडमध्ये असतो, तेव्हा आपण ते सेंटेन्स कसे म्हणतो हे आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही घराची प्रॅक्टिस पण करायची आहे की कुठले एका सेंटेन्स जे आहे हे 5ही मोडमध्ये आपल्याला ते म्हणून बघायचं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्र हो, आपण आत्ताच ही पोएम पाहिलेली आहे. तुम्हाला या पोएमचा अर्थ तुम्हाला समजला असेलच तुम्हाला आता. तर या पोएमचे जे क्वेश्चन आन्सर्स आहे तुम्हाला हे आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे आणि पाठ पण करायचे. ओके, आय होप यू बेटर अंडरस्टूड दिस पोएम. ओके, and the meaning of this poem, and the moral of the poem is, means always keep a positive attitude and the positive way of thinking in your mind. Okay, and in your state of mind. Got it? Okay, so thank you very much. Stay safe, stay home.